नमस्कार. मी ESD हायस्कूल मुतनाळचा विद्यार्थी आहे. माझे नाव वेदांत राहुल शिरगावे. मी इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. मी देखील ESD हायस्कूल मुतनाळचा विद्यार्थी आहे. माझे नाव सोहम दत्तात्रय पवार, इयत्ता 9वी. उपकरणाचे नाव: गॅस गिझरमधील कार्बन मोनॉक्साईडचे उत्सर्जनामुळे होणारे अपघात टाळणारे सेन्सर सिस्टीम. परिचय: काही दिवसांपूर्वी गीझरमधील कार्बन मोनॉक्साईडच्या उत्सर्जनामुळे मृत्यूच्या घटना वारंवार आपल्यासमोर घडत आहेत. यामध्ये गीझर हा मुख्यतः बाथरूममध्ये बसवलेला असतो व बाथरूममध्ये खूपदा खिडकीसुद्धा नसते. अशावेळी गीझर हवेतील ऑक्सिजन वापरत व कार्बन मोनॉक्साईड वायू तयार करतात. खूप वेळेला त्यामुळे बाथरूममध्ये कार्बन मोनॉक्साईड प्रमाण वाढते. म्हणून कार्बन मोनॉक्साईड संपूर्ण बाथरूममध्ये पसरतो व नकळत आपण ऑक्सिजनऐवजी कार्बन मोनॉक्साईड श्वासाद्वारे आपण शरीरात घेतो. माणूस काही क्षणातच बेशुद्ध होतो आणि खूप वेळा माणूस मरू सुद्धा शकतो. हे टाळण्यासाठी आम्ही दोघांनी हे उपकरण तयार केलेले आहे. या उपकरणामध्ये दोन बॅटरी जोडलेल्या आहेत. एक बॅटरी कार्बन मोनॉक्साईडच्या सेन्सरला जोडलेली आहे व दुसरी बॅटरी एक्झॉस्ट फॅन व बझरला जोडलेली आहे. या उपकरणामध्ये बाथरूममधील गीझरमुळे कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढायला लागल्यावर सेन्सर ते डिटेक्ट करते. डिटेक्ट केलेले सिग्नल सेन्सर सर्किटमध्ये पाठवले जाते. यामुळे अलार्म वाजतो आणि सिस्टीममधून एक्झॉस्ट फॅन ऑटोमॅटिक चालू होतो. फॅन चालू झाल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड बाथरूम बाहेर निघण्यास मदत होते आणि यामुळे होणारी दुर्घटना टाळता येऊ शकते. अलर्ट सिस्टीम: बझर लाईटच्या माध्यमातून धोक्याचा इशारा दिला जातो व तत्काळ गॅस गीझर बंद करण्यास आणि खिडक्या उघडण्यास सांगितले जाते. ही सिस्टीम कोणाला मदत करू शकते. घरगुती गॅस गीझर वापरणारे कुटुंब, वृद्ध किंवा मुले असलेली घरे, लहान हॉटेल्स, लॉज हॉटेल्स जिथे गॅस गीझर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते तेथे. ही सिस्टीम समस्या कशी सोडवते? लवकर इशारा देऊन CO विषबाधा टाळते. स्वयंचलित कट ऑफमुळे जीवितहानी शक्यता कमी होते. सतत मॉनिटरिंगमुळे वापरकर्ता नेहमी सुरक्षित राहतो. जागरूकता वाढवून समाजात सुरक्षित तंत्रज्ञानाचा